आता जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। अख्ख्या देशामध्ये नाही तर जगामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीनं पर्यटकांना त्या ठिकाणी मारलं गेलं। जात विचारून, नाव विचारून, आधार कार्ड बघून त्या ठिकाणी मारलं गेलं। एक वेगळा पांडा पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे। मात्र एकंदरीतच केंद्र सरकार यावर ठोस पावलं उचलेलं। मात्र लोकांच्या काय भावना याविषयी माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे काही तरुण आहेत। दादा काय म्हणाल, जी घटना झाली ती तर खूप वाईट झालेली आहे, काय म्हणाल? तिथं तर काय एवढे पर्यटक जातात फिरायला, पण ती दुर्घटना घटना झालेली आहे। हे अमित शहा आणि त्यांना याच्यावर निर्णय फास्ट घ्यायला पाहिजे आणि जे तिथं झालेलं आहे त्याच्यावर एकदम सर्वजण एक निश्चित करून आहे की बाबा एवढे तिथं आता अमरनाथची यात्रा सुरू होतीये। आम्ही 10 वर्ष झालं अमरनाथची यात्रा करतो, आमच्यावर बी असे हल्ले झालेले आहेत, आमच्या गाड्या बी फुटलेल्या आहेत। इथं काश्मीरमध्ये जायचं म्हणजे इतकं भीतीचं वातावरण झालेलं असतं तिथं, म्हणजे कधी काय होईल कधी सांगताच येत नाही। तिथं आम्ही 10 वर्ष यात्रा केलेली, आम्हाला अनुभव आहे त्याचा की बाबा आमच्या गाड्या फुटलेल्या, अक्षरशः आम्ही रात्रभर काय केलं पाहिजे सरकारनं तर तिथं ऍक्शन घेतली पाहिजे 100%। त्यांना तिथं मोदी यांनी तिथं पूर्ण ऍक्शन घेतलीच पाहिजे त्याच्यावर। पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली, हा आलेलीच आहे, त्याचं 100% शिकवायला पाहिजे पाकिस्तानला धडा। काय म्हणणार दादा? एकंदरीत काश्मीरच्या पहलगाममध्ये जो आतंकवादी हमला झालेला आहे याची जेवढी निंदा केली तेवढी कमीच आहे। परंतु आता मोदी सरकारने इस्रायल जसा गाझा आणि फिलिस्तीनच्या आतंकवादाकडून बदला घेत आहे तसं मोदी सरकारने सुद्धा घेतला पाहिजे। काय पाकिस्तानला आता कायमचं धडा? पाकिस्तानच्या हाफिज सईद यांनी या हल्ल्याची जिम्मेदारी घेतलेली आहे, तर आता पाकिस्तानचाच बंदोबस्त केला पाहिजे एकदाचा। दादा तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? म्हणजे त्या ठिकाणी नाव विचारून मारलं लोकांना, नाव विचारून धार्मिक जे धर्माबद्दल त्यांचा निषेध आहे आपल्या हिंदू धर्माबद्दल, म्हणजे त्यांच्या मनात जास्त द्वेष आहे। पर्टिक्युलर लोकांनाच मारलं त्यांनी नाव विचारून, धर्म विचारून। तर आज 70 ते 80 वर्ष झाली, कुठंतरी नथुराम गोडसेंनी निर्णय घेतलेला, हा गांधीजीने जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाच्या अगोदर गोडसे साहेबांनी त्यांना ठार केले पाहिजे होते। काय म्हणणं, पाकिस्तानला धडा शिकवलं इस्रायल सारखं केलं पाहिजे त्यांनी। इस्रायलने जसं ऍक्शन घेतलेलं आहे तसं ऍक्शन घेतलं पाहिजे भारतानं नाही कुठे। जर पर्यटकावर इस्रायलच्या त्यांनी जसा हमला केला तर इस्रायलनं ऍक्शन घेतलं, तसंही कुठं केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या घेतला पाहिजे। काय वाटतं तुम्हाला पाकिस्तानचा बंदोबस्त? महत्त्वाच्या मधील तुषार वाघुळदे यांच्या पत्नी किशोरी वाघुळदे आणि त्यांच्या मैत्रिणी रेणुका भोगे या पहलगाममध्ये सहलीसाठी गेल्या आहेत। मात्र दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळताच पर्यटकांमध्ये घबराट पसरली। दरम्यान सुरक्षा रक्षकांनी तातडीनं सुरक्षा त्यांना पुरवल्याचं या पर्यटकांचं म्हणणं आहे। ही पहलगाममधली दृश्य आपण पाहतोय तर सध्या कशा प्रकारे हा मोर्चा काढण्यात येतोय आणि घोषणाबाजी करण्यात येते। काल जो नरसंहार झाला, काल जो भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर त्याचा निषेध नोंदवण्यासाठी नागरिक आता रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। पहलगामच्या बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झालाय आणि त्याच पार्श्वभूमीवर नागरिक रस्त्यावर उतरले। तर पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। अख्ख्या देशामध्ये नाही तर जगामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीनं पर्यटकांना त्या ठिकाणी मारलं गेलं। जात विचारून, नाव विचारून, आधार कार्ड बघून त्या ठिकाणी मारलं गेलं। एक वेगळा पांडा पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे। मात्र एकंदरीतच केंद्र सरकार यावर ठोस पावलं उचलेलं। मात्र लोकांच्या काय भावना याविषयी माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे काही तरुण आहेत। दादा काय म्हणाल, जी घटना झाली ती तर खूप वाईट झालेली आहे, काय म्हणाल? तिथं तर काय एवढे पर्यटक जातात फिरायला, पण ती दुर्घटना झालेली आहे।
हे अमित शहा आणि त्यांना याच्यावर निर्णय फास्ट घ्यायला पाहिजे आणि जे तिथं झालेलं आहे त्याच्यावर एकदम सर्वजण एक निश्चित करून आहे की बाबा एवढे तिथं आता अमरनाथची यात्रा सुरू होतीये. आम्ही 10 वर्ष झालं अमरनाथची यात्रा करतो. आमच्यावर बी असे हल्ले झालेले आहेत, आमच्या गाड्या बी फुटलेल्या आहेत. इथं काश्मीरमध्ये जायचं म्हणजे इतकं भीतीचं वातावरण झालेलं असतं तिथं, म्हणजे कधी काय होईल कधी सांगताच येत नाही. तिथं आम्ही 10 वर्ष यात्रा केलेली, आम्हाला अनुभव आहे त्याचा की बाबा आमच्या गाड्या फुटलेल्या. अक्षरशः आम्ही रात्रभर काय केलं पाहिजे सरकारनं तर तिथं ऍक्शन घेतली पाहिजे 100%. त्यांना तिथं मोदी यांनी तिथं पूर्ण ऍक्शन घेतलीच पाहिजे त्याच्यावर. पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली. हा आलेलीच आहे, त्याचं 100% शिकवायला पाहिजे पाकिस्तानला धडा. काय म्हणणार दादा काल एकंदरीत काश्मीरच्या पहलगाममध्ये जो आतंकवादी हमला झालेला आहे याची जेवढी निंदा केली तेवढी कमीच आहे. परंतु आता मोदी सरकारने इस्रायल जसा गाझा आणि फिलिस्तीनच्या आतंकवादाकडून बदला घेत आहे तसं मोदी सरकारने सुद्धा घेतला पाहिजे. काय पाकिस्तानला आता कायमचं धडा पाकिस्तानच्या हाफिज सईद यांनी या हल्ल्याची जिम्मेदारी घेतलेली आहे, तर आता पाकिस्तानचा बंदोबस्त केला पाहिजे एकदाचा. दादा तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? म्हणजे त्या ठिकाणी नाव विचारून मारलं लोकांना. नाव विचारून धार्मिक जे धर्माबद्दल त्यांचा निषेध आहे आपल्या हिंदू धर्माबद्दल, म्हणजे त्यांच्या मनात जास्त द्वेष आहे. पर्टिक्युलर लोकांनाच मारलं त्यांनी नाव विचारून, धर्म विचारून. तर आज 70 ते 80 वर्ष झाली. कुठंतरी नथुराम गोडसेंनी निर्णय घेतलेला, हा गांधीजीने जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाच्या अगोदर गोडसे साहेबांनी त्यांना ठार केले पाहिजे होते. काय म्हणणं पाकिस्तानला धडा शिकवायला? इस्रायल सारखं केलं पाहिजे त्यांनी. इस्रायलने जसं ऍक्शन घेतलेलं आहे तसं ऍक्शन घेतलं पाहिजे भारतानं कुठे. जर पर्यटकावर इस्रायलच्या त्यांनी जसा हमला केला तर इस्रायलनं ऍक्शन घेतलं, तसंही कुठं केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या घेतला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? ब्रेकनंतर आपलं स्वागत. पहलगाममध्ये कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या पर्यटक आसावरी जगदाळे यांनी आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. आसावरी जगदाळे यांच्या वडिलांवर गोळीबार करण्यात आला होता आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. तर त्यांच्यासोबतच असलेले कौस्तुभ गणबोटे यांचाही मृत्यू झाल्याचं कळतंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज विशेष विमानानं पुणे विमानतळावर संध्याकाळी 6 वाजता आणण्यात येणार आहे. म्हणजे तसं फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झालं तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला, पण अजून प्रोसिजर त्यामुळे कदाचित संध्याकाळी लगभग 5-6 वाजेपर्यंत तुम्हाला जी माहिती दिली गेली आहे त्यात नेमकं काय सांगितलं? किती जखमी आहेत? कोण सुरक्षित आहे? सध्या काय तिकडे परिस्थिती आहे? माझे दीर तर नाहीच आहे, इतर सदस्य पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहे.